नमस्कार, वाळवण रेसिपी सिरीजमध्ये आज मी बनवणार आहे रेशनच्या तांदळाचे तळल्यानंतर तिप्पट चौपट फुलणारे पांढरे शुभ्र पापड। यालाच वाफेवरचे पापड किंवा साल पापड्या असंही म्हटलं जातं। पापड बनवताना अजिबात तेलाचा वापर केलेला नाही, त्यामुळे पापड वर्षभरासाठी किंवा त्याहून जास्त काळासाठी आरामशीर टिकले जातात। अर्थातच पापड तळण्यासाठी आपल्याला तेल लागणार आहे। तळल्यानंतर हे पापड तिप्पट चौपट तर फुलतातच, पण तोंडात ठेवताच विरघळतात एवढे खुसखुशीत बनून तयार होतात। वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। रेशनच्या तांदळाच्या साल पापड्या किंवा पापड बनवण्यासाठी इथं मी अर्धा किलो इतका रेशनचा तांदूळ घेतलेला आहे। साल पापड्या किंवा वाफेवरचे पापड बनवण्यासाठी आपल्याला तांदूळ हा जाड जुनाच वापरायचा आहे। विशेष करून आपल्याला कमी चिकट असणाऱ्या तांदूळाचा वापर इथं करायचा आहे। आंबेमोहर तांदूळ आणि इंद्रायणी तांदूळ खूप जास्त चिकट असतो, तो तांदूळ आपल्याला साल पापड्या बनवण्यासाठी अजिबात वापरायचा नाही। शक्य असेल तर तुम्ही रेशनच्या तांदूळाच्या साल पापड्या बनवा, अगदी परफेक्ट बनून तयार होतात। घेतलेला तांदूळ आहे तुम्ही स्वच्छ हलक्या हाताने चोळून 2 ते 3 पाण्याने धुवून घेतला, जेणेकरून यामध्ये काही धूळ कचरा असेल तो निघला जातो। तांदूळ स्वच्छ धुवून झाला की यामध्ये तांदूळ बुडून थोडंसं वरती पाणी येईल इतकं पाणी घालून हा तांदूळ आपल्याला 3 दिवसासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे। 3 दिवस तांदूळ पाण्यामध्ये भिजत असताना दररोज यामधलं पाणी बदलायचं आहे। शनिवारी हा तांदूळ मी पाण्यामध्ये भिजत घातलेला होता, त्यानंतर इथं पहा तांदूळ आहे तो व्यवस्थित भिजलेला आहे। शनिवार ते रविवार, रविवार ते सोमवार आणि सोमवार ते मंगळवार, मंगळवारी हा तांदूळ बघू शकता तुम्ही अगदी पांढरा शुभ्र दिसत आहे आणि हा तांदूळ मऊ देखील झालेला आहे। तिसऱ्या दिवशी तांदूळामधलं पाणी काढून हा तांदूळ स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतला, जेणेकरून यामध्ये काही एक्स्ट्राचा आंबट वास असेल तो निघून जातो। त्यानंतर थोडा थोडा करत हा तांदूळ एका मिक्सर जारमध्ये काढून घेते आणि आवश्यकतेनुसार अगदी थोडं थोडं पाणी घालत हा तांदूळ आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे। तांदूळ बारीक करत असताना अगदी बारीकसर असा वाटून घ्यायचा आहे, मोठा ठेवायचा नाही आणि बारीक करत असताना जास्तही पाणी घालायचं नाही। अशा प्रकारच्या कन्सिस्टन्सीवरती हे बॅटर आहे ते आपल्याला बनवून घ्यायचं आहे। डोसा बनवण्यासाठी आपण ज्या प्रकारची कन्सिस्टन्सी ठेवतो त्याच कन्सिस्टन्सीवरती हे बॅटर मी बनवून घेतलेलं आहे। जास्तही पातळ नाही आणि अगदी जास्तही घट्ट नाही। यावरती झाकण ठेवून कमीत कमी 2 तासांसाठी हे मिश्रण आपल्याला भिजत ठेवायचं आहे आणि जास्तीत जास्त आपण याला रात्रभरासाठी देखील भिजत ठेवू शकतो। मिक्सरला बारीक करून घेतलेल्या तांदूळाचं बॅटर मी रात्रभरासाठी भिजत ठेवलेलं होतं। त्यानंतर दुसऱ्या दिवशी बघा हे बॅटर अगदी व्यवस्थित असं भिजलेलं आहे। पळीने याला एकसारखं करून घेते। भिजवून घेतलेले तांदूळ तिसऱ्या दिवशी बारीक केले आणि बारीक केल्यानंतर ते बॅटर तसंच झाकून ठेवलेलं होतं। चौथ्या दिवशी याचे मी पापड बनवण्यासाठी घेतलेले आहेत। चौथ्या दिवशी हे बॅटर एकसारखं केल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घातलं, आवडत असल्यास पांढरे तीळ घातले तरीही चालू शकतं। संपूर्ण मिश्रण एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेते। वाफेवरचे पापड बनवायचे आहेत, त्यासाठी पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं। पाणी गरम होत आहे तोपर्यंत इथं मी अशा प्रकारची एक ताटली घेतलेली आहे। या ताटाच्या पाठीमागच्या बाजूने आपल्याला बनवून घेतलेलं मिश्रण एकदा हलवून याच्यावरती घालायचं आहे। पापड हा जास्तही मोठा नाही आणि जास्तही छोटा नाही, अशा मीडियम साईजमध्ये मी बनवणार आहे। पोहे खाण्याच्या चमच्याने मोजलं तर साधारणपणे 1.5 ते 2 चमचे इतकं बॅटर आपल्याला यावरती घालायचं आहे आणि हा पापड बनवण्यासाठी हे ताट अशा पद्धतीने एकसारखं आपल्याला गोलाकार फिरवून घ्यायचं। ऑटोमॅटिक पापड बनवून तयार होतो। पापड हा आपल्याला जास्तही जाड ठेवायचा नाही, अगदी पातळ असा पापड बनवून घ्यायचा आहे। ताटाच्या पाठीमागे पहिल्यांदा पापड घालत असताना अजिबात तेल देखील लावण्याची गरज पडत नाही। एक पापड बनवून घेतलेला आहे। गरम केलेल्या पाण्यावरती मी हे ताट आहे ते पालतं ठेवून दिलेलं आहे। तोपर्यंत दुसरा देखील पापड मी दुसऱ्या ताटावरती बनवून घेते। मिश्रण घातल्यानंतर अशा पद्धतीने याला एकसारखं गोलाकार फिरवायचा आहे। छान असा गोलाकार पापड बनवून तयार होतो। पहिला पापड वाफून होत आहे तोपर्यंत इथं मी दुसऱ्या ताटावरती देखील हा पापड आहे तो बनवून घेतलेला आहे। असे हे आपण 2-3 ताटं वापरली ना तर आपले पापड अगदी पटपट बनवून तयार होतात। पहिला पापड वाफवत ठेवून मला अर्धा ते 1 मिनिट झालेला आहे, तर पापड उघडून बघते तर बघा अगदी छान असा वाफवून झालेला आहे। याला छान असं पाणी देखील सुटलेलं आहे। ताटावरती बनवलेला दुसरा पापड वाफवण्यासाठी पातेल्यावरती ठेवला आणि वाफवून घेतलेला पहिला पापड आहे तो एका परातीमध्ये नॉर्मल पाणी घेतलेलं होतं त्यामध्ये ठेवून दिला। वाफवून घेतलेला पहिला पापड नॉर्मल पाण्यामध्ये थंड झाल्यानंतर याला आपल्याला ताटापासून वेगळं करायचं आहे। त्यासाठी इथं मी एक टूथपिक घेतलेला आहे। व्हिडिओमध्ये दाखवत्या त्या पद्धतीने आपल्याला हा पापड आहे तो टूथपिकच्या मदतीने वेगळा करायचा आहे।
सुरुवातीला पापडच्या ज्या कडा आहेत त्या आपल्याला वेगळ्या करायच्या आहेत आणि त्यानंतर हा पापड पाण्यामध्ये ठेवायचा आणि व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने दोन्ही हाताने हा पापड खेचून आपल्याला काढून घ्यायचा आहे। बघा अगदी ट्रान्सपरंट आणि पातळ असा पांढरा शुभ्र पापड बनून तयार झालेला आहे। टूथपिक ऐवजी तुम्ही एखादी सुई वापरली तरीही चालू शकतं। पापड काढून घेतल्यानंतर ते ताट आहे ते आपल्याला एका सुती कापडाने पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच त्याच्यावरती आपल्याला दुसरा पापड बनवण्यासाठी घ्यायचा आहे। दुसरा पापड बनवताना ताट अजिबात ओलं ठेवायचं नाही, अगदी कोरडं ताटच वापरायचं आहे, त्यामुळे ताटावरती हा पापड व्यवस्थित पसरला जातो। दुसरा पापड देखील छान असा वाफवून झालेला आहे, ते ताट काढून घेते आणि नॉर्मल पाण्यामध्ये ठेवून देते। तोपर्यंत तिसरा पापड इथं मी वाफवण्यासाठी ठेवलेला आहे। वाफवून घेतलेला पापड थोडासा थंड झाला की लगेचच आपण एखाद्या टूथपिकने किंवा सुईच्या टोकाने वेगळा करून घ्यायचा आहे। टूथपिकचं किंवा सुईचं टोक आपल्याला पापड काढत असताना खालच्या बाजूने ठेवायचं आहे, त्यामुळे पापड वरून अजिबात चिरटणार नाही। पापड काढत असताना सुरुवातीला व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने कडा आहेत त्या आपल्याला मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर हे ताट पाण्यामध्ये ठेवायचं आणि दोन्ही हाताने हा पापड आहे तो आपल्याला खेचून ताटावरून मोकळा करून घ्यायचा आहे। त्यानंतर बघा पापड अगदी पांढरा शुभ्र पातळ बनून तयार होतो, मध्येच कुठेही तुटत नाही। तयार करून घेतलेला पापड मी टोपलीच्या पाठीमागच्या बाजूने ठेवते आणि त्यानंतर इथं बघा मी एक सुती कापड अंथरून घेतलेला आहे, त्याच्यावरती हे पापड आहेत ते मी वाळत घालते। पापड पाण्यामधून काढला की तो एकमेकांना चिकटला तर तो निघत नाही, तो तुटू शकतो, त्यामुळे सेपरेटलीच हे पापड आपल्याला वाळत घालायचे आहेत। बनवलेले पापड कापडापर्यंत नेहीपर्यंत तुटू शकतात, त्यामुळे इथं मी टोपलीवरती ठेवले आणि टोपलीवरून काढून एका सुती कापडावरती वाळत घालते। 2-3 पापड मी तुम्हाला बनवून दाखवलेले आहेत। पापड बघा अगदी पातळ आणि पांढरे शुभ्र बनवून तयार झालेले आहेत। याच पद्धतीने मी पांढऱ्या रंगाचे पापड बनवून घेतले आणि सुती कापडावरती वाळत घातले। आता मला रंगीबेरंगी पापड बनवायचे आहेत, त्यासाठी इथं मी 2 पातेली घेतली। दोन्ही पातेल्यामध्ये एका पळीने मोजून मी 2 ते 2.5 पळ्या 2 ते 2.5 पळे इतकं हे बॅटर काढून घेते। पापडच्या बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही, आपण ज्या पद्धतीने डोसे बनवतो ना त्या पद्धतीची आहे। जास्त घट्ट ठेवायचं नाही किंवा अगदी जास्तही पातळ करायचं नाही, नाहीतर आपले पापड व्यवस्थित होणार नाही। बॅटर काढून घेतलेल्या एका पातेल्यामध्ये मी रेड फूड कलर घातला आणि दुसऱ्यामध्ये ग्रीन फूड कलर घातलेला आहे। दोन्हीही कलर आहेत ते मी या बॅटरमध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेते। असे हे रंगीबेरंगी पापड बनवणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण रुखवतावरती देणार असाल तर हे पापड तुम्ही असे बनवू शकता, खूप सुंदर दिसतात। लगेच मी कलरचे पापड बनवण्यासाठी घेतले, त्यासाठी ताटावरती 1 ते 1.5 चमचे इतकं हे बॅटर घातलं। आता याला गोलाकार फिरवत हा पापड मी बनवून घेते। वाफेवरचे पापड किंवा सालपापड्या बनवण्यासाठी हे मिश्रण परफेक्ट होणं खूप गरजेचं असतं। जास्त पातळ झालं तर याचे पापड अजिबात येत नाहीत, घट्ट झालं तर हे पापड ताटावरती पसरत नाहीत, त्यामुळे परफेक्ट कन्सिस्टन्सीवरती व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्या पद्धतीने हे बॅटर आहे ते आपल्याला बनवून घ्यायचं आहे। लाल रंगाचा बनवलेला पापड पातेल्यावरती वाफवण्यासाठी ठेवला। आता दुसऱ्या ताटावरती तुम्हाला हिरव्या रंगाचा पापड बनवून दाखवते। ज्या पद्धतीने आपण पांढऱ्या रंगाचे पापड बनवले ना त्याच पद्धतीने आपल्याला हे कलरचे पापड देखील बनवून घ्यायचे आहे। व्हिडिओच्या सुरुवातीला मी सांगितलेलं होतं की साल पापड्या बनवण्यासाठी चिकट तांदूळाचा वापर करायचा नाही, जसं की आंबेमोहर तांदूळ आणि इंद्रायणी तांदूळ, हे तांदूळ खूप जास्त चिकट असतात। त्याचे पापड आपण बनवले तर ते ताटापासून वेगळे होत नाहीत, खूप जास्त चिकटतात आणि पापड काढत असताना तो तुटला जातो। इथं पहा लाल रंगाचा पापड देखील मी वाफवून घेतलेला होता, त्याला थोडंसं नॉर्मल पाण्यामध्ये थंड केलं आणि टूथपिकच्या मदतीने याच्या कडा आहेत त्या मी वेगळ्या करून घेतल्या। दोन्ही हाताने हा पापड आहे तो मी खेचून घेते, तर बघा अगदी छान असा लाल रंगाचा पापड देखील बनवून तयार झालेला आहे। पापड अजिबात तुटलेला नाही, एकसारखा पापड झालेला आहे। टोपलीवरती काढून घेते आणि याच पद्धतीने उरलेले देखील पापड मी बनवून घेते। सालपापड्या हे आपल्याला एक एक करून वाफवून घ्याव्या लागतात, त्यानंतर ताटापासून वेगळ्या कराव्या लागतात। असं करता करता याला बनवण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो। जर का पहिल्या दिवशी सालपापड्या बनवून झाल्या नसतील तर बनवून घेतलेलं जे पीठ आहे ते तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी याच्या पापड्या बनवून
बनवण्यासाठी घेऊ शकता. तसं पीठ देखील 2 दिवसासाठी फ्रीजमध्ये आरामशीर टिकलं जातं, अजिबात खराब होत नाही. सालपापड्या वाळण्यासाठी जास्त दिवस देखील लागत नाहीत. अगदी 2 दिवसामध्येच या पापड्या पटकन वाळल्या जातात. जर का तुमच्याकडे ऊन येत नसेल तर या सालपापड्या तुम्ही घरामध्ये फॅनच्या हवेला देखील सुकवून घेऊ शकता. मी देखील या सालपापड्या पहिल्या दिवशी फॅनच्या हवेला सुकवून घेणार आहे आणि सुकल्यानंतर दुसऱ्या दिवशी याला उन्हामध्ये वाळवून घेते. तर आज मी रंगीबेरंगी 4 रंगाच्या सालपापड्या बनवून घेतलेल्या आहेत. लाल, हिरवा, पिवळा आणि पांढरा रंग असे मी 4 रंग वापरलेले आहेत. आवडीनुसार तुम्ही रंगीबेरंगी या सालपापड्या किंवा पापड बनवू शकता. 2 दिवस हे पापड मी उन्हामध्ये वाळवून घेतले. त्यानंतर तुम्ही बघू शकता फक्त अर्धा किलो रेशनच्या तांदूळामध्ये खूप साऱ्या भरपूर सालपापड्या किंवा पापड बनवून तयार झालेले आहेत. अगदी रंगीबेरंगी आणि सुबक असे आपले हे पापड दिसत आहेत. पापड वाळल्यानंतर बघा अगदी पातळ दिसत आहेत, अजिबात जाड झालेले नाहीत. हे पापड बनवताना आपण थेंबरही तेलाचा वापर न केल्यामुळे वर्षभरासाठी किंवा त्याहून जास्त काळासाठी पापड आरामशीर टिकले जातात. यामधले काही पापड मी तुम्हाला तळून दाखवते. पापड तेलात घालता क्षणी तुम्ही बघू शकता मस्त असा तिप्पट चौपट पांढरा शुभ्र फुलत आहे. याच पद्धतीने मी तुम्हाला काही पापड तळून दाखवते, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की सर्वच पापड अगदी छान असे चौपट फुलत आहेत. पापड तळल्यानंतर चौपट तर फुलतच आहेत, पण अगदी पांढरे शुभ्र झालेले आहेत, अजिबात लाल किंवा काळे पडत नाहीत. रंगाचे पापड देखील मी तुम्हाला तळून दाखवते, ते देखील अगदी व्यवस्थित असे तळले जात आहेत. हे पापड तुम्ही पहिल्यांदाच बनवत असाल किंवा नवशिके असाल तर पहिल्याच प्रयत्नात अगदी परफेक्ट पापड व्हावेत यासाठी व्हिडिओमध्ये मी खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स शेअर केलेल्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे. वाफेवरचे पापड बनवायला अवघड जरी वाटत असलं तर बनवायला खूप सोपे आहेत. अगदी परफेक्ट पापड बनून तयार होतात. काही पापड मी तुम्हाला तळून दाखवलेले आहेत, अगदी पांढरे शुभ्र आणि चौपट फुललेले आहेत. तुम्ही देखील या पद्धतीने बनवलेले रेशनच्या तांदूळाचे वाफेवरचे पापड किंवा साल पापड्या एकदा नक्की बनवून पहा, तुम्हाला नक्कीच आवडतील अशी खात्री आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन छानशा वाळवण रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.